Hi friends, welcome to our educational Quizmania channel. Students, in this video, today we are going to solve test number 2 based on standard 6 bridge course. So let's get started. Subject Maths. Question number 1. Solve following examples. A. Multiply 1. 384 multiply 74. Answer is 28,416. 2. 7,385 multiply 126. Answer is 9,30,510. B. Divide 1. 3,264 divided by 32. The answer is 102. 2. 3,537 divided by 27. Answer is 131. Question number 2. Identify the smallest fraction out of the following fraction and circle it. 1. 6/13 and 9/13. तर विद्यार्थ्यांनो या अपूर्णांकामध्ये तुम्ही पाहू शकता की जे डिनोमिनेटर आहेत छेद ते सारखे आहेत. तर छेद समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तर या अपूर्णांकामध्ये 6/13 हा अपूर्णांक लहान आहे. 2. 12/17 and 12/15. तर या अपूर्णांकामध्ये तुम्ही पाहू शकता की जो न्यूमरेटर आहे म्हणजे अंश हे सारखे आहेत. तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश समान असतात त्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान, म्हणून 12/17 हा अपूर्णांक लहान आहे. 3. 15/16 and 7/8. तर या अपूर्णांकामध्ये अंशही भिन्न आहेत व छेदही भिन्न आहेत. तर यासाठी आपल्याला छेद समान करावे लागेल. तर 8च्या पाड्यात 16 येतात, त्यामुळे आपण 8 हे 16मध्ये रूपांतरित करूया. तर 8ला 2ने गुणावं लागेल, म्हणून आपण वरती सुद्धा 2ने गुणलेलं आहे. तर उत्तर आलेलं आहे 14/16. तर 15/16 व 14/16 मध्ये 14/16 हा अपूर्णांक लहान आहे, म्हणजे 7/8 हा अपूर्णांक लहान आहे, म्हणून आपला आन्सर आहे 7/8. 4. 2/14 and 5/7. या अपूर्णांकामध्ये सुद्धा अंश आणि छेद भिन्न आहेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डिनोमिनेटर सेम करावे लागतील. तर 7च्या टेबलमध्ये 14 येतात, त्यामुळे आपण 7ला मल्टिप्लाय 2 करूया, म्हणजे उत्तर 14 येईल. तर 5 × 2 आपण 7 × 2 आन्सर इज 10/14. तर 10/14 म्हणजे 5/7. तर 2/14 हा अपूर्णांक लहान आहे. Question number 3. Solve the following examples. If I read 6/11 part of a book yesterday and 2/11 part today, how much part of my book is remain to read? तर तुम्ही पाहू शकता की टोटल जो पार्ट आहे तो 11/11. yesterday completed by reading 6/11 and today completed by reading 2/11. आता आपल्या टोटल पार्ट पहिले आपण काढूया. तर टोटल पार्ट कंप्लीटेड बाय रीडिंग इज इक्वल टू 6/11 प्लस 2/11 इज इक्वल टू 8/11. आता शिल्लक राहिलेला भाग किती, म्हणजे वाचायचा भाग किती राहिलेला आहे तर आपण काढूया. तर लेफ्ट पार्ट इज इक्वल टू 11/11 मायनस 8/11. तर आन्सर येतो 3/11. सो द 3/11 पार्ट इज लेफ्ट टू रीड, म्हणजे 3/11 इतका भाग वाचायचा शिल्लक आहे. क्वेश्चन नंबर 2. चिल्ड्रन ate 3/8 of the watermelon brought by mother, and if 2/8 part was eaten by grandmother, how much part of watermelon was eaten in total? तर या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता की आईने कलिंगड आणलेला आहे, त्यापैकी 3/8 जो भाग आहे तो मुलांनी खाल्लेला आहे. द पार्ट ऑफ द वॉटरमेलन इटन बाय द ग्रँडमदर, म्हणजेच आजीने जो भाग खाल्लेला आहे तो आहे 2/8. तर
कलिंगडाचा एकूण किती भाग खाल्ला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर एकूण किती भाग खाल्ला यासाठी आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. द पार्ट ऑफ वॉटरमेलन दे एट इन ऑल इज इक्वल टू 3/8 प्लस 2/8 इज इक्वल टू 5/8. 3. Multiply the largest 4 digits number by largest 3 digits number. तर 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. द लार्जेस्ट नंबर ऑफ 4 digits इज इक्वल टू 9999 as well as the largest number of the 3 digits is 999. The answer is 99,89,001. 4. If takes 46 pages to make a one notebook, how many notebooks can be made from 5750 pages? तर एक वही तयार करण्यासाठी 46 कागद लागतात. तर 5750 कागदांपासून किती वह्या तयार करता येतील हे आपल्याला या प्रश्नातून आन्सर शोधायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला 5750ला 46ने भागायचं आहे. तर उत्तर मिळते 125. सो द 125 बुक्स विल बी मेड फ्रॉम 5750 पेपर्स. ड्रॉ अन अँगल ABC मेजरिंग 40 डिग्री. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्हाला 40 डिग्रीचा अँगल ABC ड्रॉ करायचा आहे. तुम्ही पाहू शकता ड्रॉ केलेला आहे. आता आपण सायन्स विषयावर आधारित टेस्ट नंबर 2 पाहूया. Question number 1. Choose the correct option given in the bracket and write next to the statements. 1. We mix this in the soil to increase its productivity. Answer is fertilizers. 2. Our food gets spoiled due to their growth. Answer is microorganisms. 3. This can be used to go to nearby places. Answer is cycle. Question number 2. Write the uses of 1. Communication and mass media. Answer. You can easily contact people who are far away from you. It saves time and labor in getting and giving information. Due to media, trade and industry increase. 2. Water purification plants. Answer. Water is treated in a water treatment plant and provides potable water to the people. 3. Sanctuaries. Answer. To protect certain animals and plants, the forest area is reserved for conservation. Forests are called sanctuaries. 4. Sarkha. Answer. Sarkha is used to make yarn from cotton, silk and wool. Question number 3. What should we do? 1. Soil fertility is decreasing. Answer. In order not to reduce the fertility of the soil, the use of chemical fertilizers should be reduced and maximum use of natural fertilizers, example compost, manure, etc. 2. Vegetables are to be preserved for a week. Answer. Wash the vegetables and keep them in the refrigerator. 3. Vehicle is emitting more smoke. Answer. If the vehicle emits a lot of smoke, it should be repaired by showing it to the mechanic. 4. Information about domestic industrial products is to be shared with others. Answer. Advertisements in the media or newspapers should be given to inform others about home commercial products. Also use various means of communications. Question number 4. Observe the pictures and write the answers. 1. What are the effects on the environment caused by building railways through hills and valleys? Answer. The road is made by digging a mountain. Large number of trees are cut down, hence soil erosion is high. Damage to forest resources. Shelters of animals and birds are destroyed. 2. Write the name of the machine. What is it used for? Answer.
The name of this machine is handloom. This machine is used for weaving clothes. Its function is to weave horizontal threads by keeping the vertical threads in tension. 3. Which method is used in this picture? Write its advantages. Answer. Water management method is used in this picture. In this method, rainwater is stored in tanks. Therefore, this water is available for use even after the rainy season. 4. Write the name and uses of this plant. Answer. The name of the plant in the next picture is neem. Neem leaves are very useful in preventing diabetes and controlling sugar. Thank you.